हा संघ आता दाखल झाला गरज स्पोर्टचा करणं. पहिलं षटक जसं दिलीप पाटीलला हाताळलं होतं, 2 विकेट प्राप्त केले ते. आता वेगळ्या रणनीतीने आलाय धीरज पाटील, सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरती. नक्कीच सर, चांगला उल्लेख तुम्ही केलेला आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल या ठिकाणी आहे. कारण जर आपण बघितलं फलंदाजीवरती स्वतः मयूर मांगेला आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, त्याला साथही देवेंद्र मांगेलाने चांगली दिली. मात्र आता या ठिकाणी सुरुवात तशा पद्धतीची होणं गरजेचं आहे. त्यामुळे कदाचित धीरज पाटील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती, आणि पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय, सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेने सुरुवाती झाली जर आपण बघितली तर नितीन यादव संघाची. त्यामुळे मी उल्लेख केला होता त्या रणनीतीचा. ज्यावेळेला तुमची रण म्हणजे नीती योग्य असेल ना, तेव्हा त्या रणांगणावरती यश मिळणार, आणि नीती योग्य असेल तर रन देखील बनणार. रन आणि रन, न बाणातला आणि न नळातला, जसं तुम्ही शिकवता ना, त्याचा उच्चार योग्य होणं गरजेचं आहे. नाही तर मग काय होतं माहिती का, त्याचा अर्थ बदलतात. रन आणि रण थोडेसे वेगळे आहेत. आता नितीन योद्धा आहे म्हणून रणभूमी त्यांच्यासाठी वेगळी नाही आहे. जसं ते योद्धा आहेत ते तर लढणारच, पण गरज स्पोर्ट्स पहिल्या सामन्यामध्ये खेळलेला खेळ त्यांना आठवावा लागणार आहे. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. म्हणजे अक्षरांचा फरक असेल तर या ठिकाणी क्षेत्ररक्षक खाली होता, मात्र त्या ठिकाणी तन्मय गरज स्पोर्ट संघामार्फत खेळतोय. तन्मय मला वाटतं संघाला काय तर पण चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं जरूर, मात्र 1 धाव या ठिकाणी. स्ट्राईक मात्र चेंज झाली. पुणे तर बघितलं तर आपण मयूरकडे स्ट्राईक आहे. स्ट्राईक एंडला या अशा संधी निर्माण होणार. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळला होता, बॅक टू द बॉलर खेळले, अपील केली लगेच धीरजनं. बाबा समोर देखील प्रकाश पाटील भरपूर वर्ष क्रिकेट त्याने केले, आणि तितकीच वर्ष ॲज अ पंच, म्हणजे फक्त टेनिस बॉल नाही आहे, तर बऱ्याचशा T20 स्पर्धा देखील ॲज अ अंपायर ऑफिशियल पंच म्हणून त्यांनी काम केले. ते सध्या पंच म्हणून आहेत. पुणे ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता, मात्र या ठिकाणी कार्पेट स्वरूपात चेंडू जातोय. 1च धाव या ठिकाणी मिळेल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय, आणि चांगला थ्रो हिट या ठिकाणी केलाय न्यायालयाने. आणि जर बघितलं आपण सर सुरुवात तर शांत सुरुवात, दोन्ही संघामार्फत अतिशय शांत सुरुवात आहे. म्हणजे नितीन योद्धा संघही कुठे आक्रमक होताना पाहायला मिळत नाही आहे, किंवा गरज स्पोर्ट्स संघही कुठे या ठिकाणी खेळाडू बाद करण्यामध्ये तसा आपल्याला पाहायला दिसत नाही आहे. नाही, खेळ कसा झाला म्हणजे आता या चेंडूनंतर आपण येऊया, त्याचं विश्लेषण करूया. सुरुवातीला जसं या षटकानंतर आपण स्कोर सांगूया, आणि ज्या विश्लेषण तुम्ही करतायत, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येते 4. सुरुवात ज्या रणनीतीनं आलाय टीम, खास करून गरज स्पोर्ट्सचा, धीरज पाटीलला आणण्यामागे उद्देश तोच होता की सुरुवातीला धावा नाही द्यायच्या, रन नाही द्यायच्या. त्याही गोष्टी आहेत. बघा, ज्यावेळेला तुम्ही बुद्धिबळाचा खेळ खेळताना त्यावेळेला पुढचे प्यादे सरकवताना विचार करतात का बाबा वजीर आणि आपला किंग राजा याच्या समोरचे प्यादे लवकर हलवत नाहीत, त्याच्या बाजूचा हलवता, कारण त्याला प्रोटेक्शन द्यायचं असतं, त्याला थोडंसं संरक्षण द्यायचं असतं. आता काय झालं, या सामन्यामध्ये देखील थोडंसं प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे की समोर धीरज पाटील ज्या कोवतीचा ज्या क्षमतेचा गोलंदाज आहेत, मग त्याला आरामात खेळूया, स्टार्ट मिळवूया, थोडासा वेळ घेऊया, टाईम देऊया, आणि मग ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपला खेळ दाखवूया. या रणनीतीनं मैदानावरती आले आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. तुर्तास प्रयत्न असणार आहे टीमचा, खास करून नितीन योद्धाचा. त्या मागच्या सामन्यामध्ये जशा 45 केल्या ना, तशा 45 धावा करण्याचा प्रयत्न करतील, आणि मागच्या सामन्याप्रमाणे विदिन 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न गरज स्पोर्ट्स करणार. नक्कीच आता मात्र अनुभव ज्याच्याकडे आहे तो रमेश आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अनुभव कसा पणाला लावतोय, आणि यंगस्टर आहे त्या ठिकाणी. अतिशय सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडूखाली आहे, आणि या ठिकाणी कोणती चूक नाही, सरळ झेल टिपलाय. आणि या ठिकाणी देवेंद्रला मोठीशी खेळी करता आली नाही सर. जर आपण बघितलं पाठीमागच्या सामन्यामध्ये सुरेख, आणि या ठिकाणी देवेंद्र बाद. त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला होता, मात्र फटका फसला. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. कोणती चूक नाही आहे. आणि आपण उल्लेख करत होतो रमेश मांगेला यांचा, म्हणजे अनुभवाचा खेळ. आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघितला तर अतिशय चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय.
गरज स्पोर्ट्स संघाला. बघा देवेंद्रची आपण जर पहिली इनिंग पाहिली ना, तर पहिल्या इनिंगमध्ये त्याने टार्गेट कुठे केलं होतं माहिती आहे का, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. हाही तिथेच खेळायचा प्रयत्न केला होता, पण चेंडू जो थोडासा जास्त उसळला, कदाचित वर आला ना तो बाउन्स, त्याच्याने तो मिसटाईम स्ट्रोक झाला. समोर हितांशू होते, हितांशूनं टिपलाय या आझेल, म्हणून प्लॅनिंगमध्ये आलंय. टीम देखील प्लॅनिंगमध्ये आलेत आणि प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचं आयोजन त्याच्यापेक्षा नियोजन फार महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग करून हा संघ आलाय. एक प्राईज आलंय, आपण एक खेळाडूसाठी प्राईज आलंय, ते आपण घेणार आहोत. पण आता क्रमांक 3 वरती संतोष पाटील बंधू अजून एक असा खेळाडू मैदानावरती दाखल होते. त्यानं नारंगीसाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय. अगदी सुरुवात झाली होती थोडंसं मिडल ऑर्डरवरती बॅटिंगला यायचा, नंतर ॲज अ ओपनर म्हणून खेळायत. टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट देखील खेळत. आज मास्टरमधल्या बहुतांशी स्पर्धा खेळताना जुचंदरच्या मैदानावरती अंडर प्रेशर शेवटच्या षटकामध्ये केलेली फलंदाजी आपण पाहिलेत. आणि आता संतोष पाटील अर्थात बंधू स्ट्रायकर एनला, समोर रमेश स्ट्रायकर एनला, संतोष जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट वाला फटका आहे, फटका दूरवरती जातोय. फटका चांगला खेळ आहे, अगदी कॅल्क्युलेटेड खेळलं होतं. याच्या अगोदर ज्या वेळेला देवेंद्र बाद झाले ना, तुम्ही मयूरची रिॲक्शन पाहिली तर मयूरनं त्याला तेच सांगितलं होतं, बाबा ऑफसाईडला तू खेळू शकले असता. आता बंधूनं नेमकं तेच केले, उजव्या यष्टीच्या बाहेरचं कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळाय. चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धाव जर बघितल्या पण धावफलक होती तर 6 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू ऑन साईडला आलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षणी झालंय, एकाच धाव्याने समाधान मिळालं. आता मात्र या ठिकाणी मयूरला कशा पद्धतीनं चेंडू खेळवला जातोय, रमेश वांगेला यांची खरी कसोटी आहे. बघा मागचा चेंडू आणि आताच्या चेंडू खेळताना फरक काय होता. याच्या अगोदर त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅटचा फ्लो केला होता, आता तो कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने गेला होता. त्याच्यामुळे ते बॅटच्या खालच्या डोका लागला, बॅटचं फेस लवकर बंद झालं. जर टेक्निकली पाहिलं तर बऱ्याच वेळेला प्रशिक्षक तुम्हाला सांगतात बॅट कुठल्या दिशेला गेली पाहिजे. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटल आहे मैदानावरती. एक अनुभवी गोलंदाज रमेश आणि समोर मयूर असं बॅटल आहे. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता. पण ज्यावेळेला तुम्ही प्रशिक्षण घेता किंवा एखादा प्रशिक्षक कोच तुम्हाला सांगतो की बॅट कुठे गेली, तुम्हाला हेड अँड ऑय का कॉर्डिनेशन जसं म्हणतात, तुमची मान कुठे गेली, हाताचा जो अँगल कुठे बनला, या सर्व गोष्टी ज्यावेळेला काउंट होतात. नक्कीच मात्र या ठिकाणी हलकासा बदल करण्याचा प्रयत्न. उत्तुंग फटका मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का, नाही पोहोचणार, कारण फटका जोरदार होता. धीरजचा प्रयत्नही चांगला होता, मात्र चेंडू ऑन द रोप आला. एक खणखणीत षटकार. त्यावेळेला असं वाटलं होतं की बाबा मयूर थोडासा वेगळा विचार करतोय, पण पुन्हा एकदा मयूर त्या आपल्या रंगामध्ये आलाय. जसं मयूरनं षटकार ठोकला, मुंबई इंडियन्ससाठी देखील काही गोष्टी चांगल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा मॅच देखील चालू आहे. मुंबई इंडियन्सचे फॅन्स त्या मॅचवरती, पायावरचा चेंडू होता, थोडंसं मनगट वळवलं, वळली थोडीशी, फ्लिक ऑफ द रिस्क ड्राईव्ह केला होता. डीपवरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय. असं वाटलं होतं मोमेंटमला चालवायचं आहे, त्याच वेळेला या धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा गती 15, पहिल्यामध्ये 4, या षटकामध्ये एक चांगला उत्तुंग असा षटकार मयूरच्या बॅटमधून आलाय. आणि मुंबई इंडियन्सच्या फॅनसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण असं वाटत होतं दबाव वाढतोय मुंबई इंडियन्सवरती. त्यावेळेला तिलक वर्मा, भाई वर्मा जी के बेटे ने कमाल की, शर्मा नहीं कर चल पाए, लेकिन वर्मा जी चल गए. सेंचुरी त्याने मारलेत तिलक वर्मानं. आणि असं म्हणावं लागेल की बाबा तिलक वर्मा इज बॅक, कमबॅक केलं आणि स्ट्रॉंग कमबॅक त्यानं केलेले आहेत. आणि 200 धावा मुंबई इंडियन्सनं केलाय, 199, आणि 200 करायचे आहेत. त्याच्यामुळे त्याही मॅचवरती नजर असणार आहे. मी सर तुमच्या दिशेने येणारा 2 षटकांचा खेळ. धावफलकावरती 15. पहिल्या सामन्यामध्ये 4 विकेट ज्यानं घेतल्या होत्या, फिरकीचा जादूगर दिलीप पाटील बॉलिंगवरती आलाय. आणि जसा बॉलिंगवरती आलाय बक्षीस आले. हरिश्चंद्र पाटील डोंगरपाडा त्यांचे जोडीदार आहेत. भरपूर मास्टर क्रिकेट आजही खेळतात, नारंगीसाठी देखील खेळले हरिश्चंद्र पाटील यांनी. आणि त्यांनी सांगितले प्रत्येक विकेटसाठी दिलीप पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. हरिश्चंद्र पाटील डोंगरपाडा यांच्याकडनं दिलीपसाठी हे प्राईज आलं आहे. बाबा आम्ही विचार करतो पहिल्या मॅचला कुठे गेले होते,
4 विकेट घेतले होते त्यांनी. 200 200 200 आता पण आहे. आता अजून 1 ते 2 विकेट घेऊ शकतात इतकी क्षमता त्यामध्ये आहेत. समोर संतोष मयूर बॉलिंगवरती दिलीप पाटील. नक्कीच आणि दोघे जण बघितलं तर अनुभवी आहे. संतोषी बंधू जर बघितलं तोही अनुभवी आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलीप पाटील बघितलं तोही अनुभवी आहेत. पुन्हा एकदा इनसाइड एटचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट गॉन. प्ले केला तसा नक्कीच या ठिकाणी अनुभव विरुद्ध अनुभवाची लढत होती आणि त्या ठिकाणी गोलंदाजीचा अनुभव या ठिकाणी हावी झाला आहे आणि या ठिकाणी संतोष बंधू याला बॅक टू डगआउट यावं लागतंय. याच्या अगोदर संतोष पाटीलने इनसाइड आउटचा चांगला फटका केला होता. पण आता काय केलं माहिती आहे का, लेग स्पिनर आहे, रिस्ट स्पिनर आहे. त्यावेळेला तुम्ही चेंडूच्या टप्प्यापर्यंत जवळ जाणं गरजेचं आहे. हा लांबून खेळा, हा थोडासा लांबून खेळा, बॅटच्या कडेला लागला लिव्हिंग एज आणि चांगला झेल टिपला होता. प्रशांत भगतनं चांगला झेल टिपला गेलाय. 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज या नारंगी गाव कपमध्ये येतोय. दिलीप पाटील त्याचं नाव आहे, म्हणून मी उल्लेख केला होता. फिरकीचा जादूगर आहे, त्याच्या फिरकीमध्ये बरेच जण अडकलेले आहेत आणि आज देखील त्या अनुभवाचा कस लागलेला असताना त्याने गोलंदाजी केली. कारण मागचं षटक रमेशचं जे आलं होतं 11 धावांचं, त्याला थोडंसं बॅकअप द्यायचं होतं आणि ते देखील आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं 15 धावा आणि 4 विकेट दिलीप पाटीलला घेतल्या होत्या आणि आता आल्या पहिल्या चेंडूवरती हा विकेट प्राप्त केला आणि बंधूला जावं लागलंय बॅक टू डगआउट. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी दिलीप पाटील यांची. कारण सरांचा उल्लेख केला की पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 षटकं हाताळली होती. या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळण्याची संधी मिळणारच आहे. परंतु या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी अँगल क्रिएट करावा लागणार आहे. कारण या ठिकाणी फलंदाजीसाठी बघितलं तर डावखुरा फलंदाज आहे केतन, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजीसाठी मयूरला साथ द्यावी लागणार आहे केतन याला. कारण जर नितीन योद्धा संघाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर या ठिकाणी केतन याला एक चांगली खेळी करावी लागणार. पुन्हा एकदा हवेमध्ये फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे, मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. नेहाल याने सुंदर क्षेत्ररक्षणी त्या ठिकाणी सीमारेषेवरती केलेला आहे. बघा, नेहालने फिल्डिंग केली ना. नेहाल फक्त ॲज अ फिल्डर नाही आहे, तो लकी चॅम आहे. ज्या टीममध्ये जातो ना ती टीम पुढे जाते. वसई विरार प्रीमियर लीगमध्ये प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव नेहमी सांगता, बाबा याला आपल्या टीममध्ये घ्या, काय पण करा पण नेहालला आपल्या टीममध्ये घ्या आणि त्याला जोबर ठेवा. लकी चॅम आहे, बघूया तो आपल्या टीमसाठी ठरतोय का. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जोराचा आहे, ऑन द रोप खणखणीत, आणखी आलाय बॅटमधून षटकार. पहिलं तर लक्षात येईल लेफ्टमरच्या अगे म्हणजे ज्यावेळेला लेग स्पिनर येतो ना टेन्शन असतं भरपूर कारण तो विथ द टर्न जातो, चेंडू आत जातो, आत येणारा चेंडू विथ द टर्न खेळायचा असतो आणि केतननं तेच केलं होतं. चेंडूला पहिला येऊन दिलं, पहिला आत येऊन दिलं आणि मग बाहेर पाठवलं. पहिला भाई अंदर आने दो फिर बाहेर भेजते, तसं केलंय. पहिले अंदर आया, आता बॅकफुटला गेला, फटका केलाय, फिल्डिंग करतील तन्मय. कव्हरला फील्ड केलं गेलं, 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोअर जाऊन पोचलाय 24 धावफलकावरती आहेत. केतन ज्याच्याकडे क्षमता आहे म्हणजे मोठे फटके खेळण्याची कुवत आहेत त्या खेळाडूकडे. फक्त काय आहे तर थोडंसं टेम्परामेंट पाहिजे. जसं प्रगल्भता येते ना, आपल्याला कसं खेळायचं आहे कसं नाही खेळायचं आहे. मग ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. तसा तो मैदानावरती आला, मयूर गेला, त्यांच्याशी चर्चा केली का लेग स्पिनरला कसं खेळायचं आहे. ही अशी स्पर्धा आहे जिथे कदाचित तो अनुभव, ती प्रगल्भता तुम्हाला मिळू शकते. नक्कीच आणि प्रगल्भ खेळ करावा लागेल. मयूर मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तोल ठोकून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर त्याला मोठा खेळ त्याला कराही लावेल. तो दिलीप पाटील यांच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळ केला जातोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, हो थोडासा पाय घसरला, मात्र त्या ठिकाणी 2 धावा नाही घेऊ शकले. फटका चांगला होता, मात्र त्या ठिकाणी माहीत होतं की इन स्विंग करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, त्यामुळे स्विच हिट करण्याचा प्रयत्न
हा फलंदाजाकडून केला जाईल आणि त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलेलं होतं. आशीष होते तिथे, आशीष भाई, आशीष कुछ भी कर सकते हैं. उनकी कोशिश बार बार होती है अच्छी फील्डिंग करने की. आशीष करत होते तिथे चांगलं फील्डिंग. गेल्या वर्षी एक डाईव्ह मारून कॅच त्याने घेतला होता. वेगळं कॅरेक्टर आहे आणि नेहमीच त्यानं कॅरेक्टरमध्ये आपला रोल आहे ना अदा केलेला आहे. आता ऑफ ब्रेक टाकलाय, पडला थोडासा बाहेर देखील निघून गेलाय. कारण बऱ्याच वेळेला दिलीप पाटीलला ज्यावेळेला आम्ही सोबत खेळायचो त्यावेळेला लेग स्पिनरला च्या अगेन्स्ट लेफ्टी आला का टेन्शन यायचं. बाबा चेंडू आज जातो, मी बोला अरे थोडासा बाहेर काढ चेंडूला, ऑफ ब्रेक टाक. उलट बरेच असे बॉलर पण आहेत फिरकी ज्यांना लेफ्ट मारायला का मजा येते ऑफ ब्रेकरला, की थोडासा टॉस्टअप टाका, फ्लाईट करा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा धापलकरती 25, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्याच्यामुळे ऑफ ब्रेकरसाठी ही संधी असते. आता बघूया 3 षटकं संपल्यात, धावा धापलकरती 25 आहेत. यानंतरचा होणारा मॅच 2 पराभूत संघामधली लढाई आपण पाहणार आहोत, जिथे पाटील ब्रदर्स आणि हितविक 24 हे या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी खेळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. 5 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. 3 मध्ये 25 झाल्यात, अजून 2 मध्ये किमान 20, शक्य झालं तर 25 करण्याचा प्रयत्न टीम नितीन युद्ध करणार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज रमेश मंगेला. आता मात्र या ठिकाणी 2 षटका हाताळण्याची संधी मिळाली. पहिल्या चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एकच त्या ठिकाणी मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण सेन्सिटिव्ह होण्यापेक्षा सेन्सिबल केलेलं बरं आहे. कारण थोडंसं जसं सेन्सिटिव्ह होते ना काही वेळेला तेव्हा टेन्शन वाढतं. त्यामुळे सेन्सिबल खेळायचं, डोकं शांत, आणि तुमच्या त्या टीममधली भूमिका महत्त्वाची आहे. कारण हा जो संघ आहे ना नितीन योद्धा, भरपूर खेळाडू आहेत पण कदाचित मयूरचेच अवतीभोवती खेळणार आहेत. त्याच्यामुळे त्याचं शेवटपर्यंत टिकून राहणं तेही आवश्यक आहे आणि त्याचा विकेट गरज स्पोर्टला महत्त्वाचा आहे. आता इथे अनुभव आहे. रमेशच्या रूपानं राईट आर्म अराउंड द विकेट आले, उजव्या शीच्या बाहेर चेंडू ठेवला, थोडासा कटही झालाय, डॉट बॉलची सांगतात. इथे तुम्हाला यंगस्टरला ती प्रगल्भता आहे ना, मी मॅच्युरिटीचा उल्लेख केला होता, ती तुम्हाला इथे दाखवावी लागणार. तुमच्याकडे क्षमता आहे पण अशा गोलंदाजीसमोर तुम्ही आहेत, त्यांना भरपूर असे फलंदाज पाहिले आहेत लेफ्ट आर्मर, त्याच्यासमोर गोलंदाजी केली, त्यामुळे थोडीशी मॅच्युरिटी तुम्हाला दाखवायची आहे. नक्कीच. आणि तुम्ही जसा उल्लेख केला तसा लेफ्ट आर्म जर बॅट्समन असेल तर आपल्याला तो जो आपला जो अँगल आहे तो बनवायला मजा येते, आणि ती या ठिकाणी मला वाटतं कदाचित रमेश मंगेला याच्याकडे ती प्रगल्भता पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला चालला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय, एकच त्या ठिकाणी मिळाले आणि एका धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर 27 वरती या ठिकाणी मजल मारले आतापर्यंत नितीन योद्धा संघाने. शेवटच्या 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, इनिंगमधल्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा धापलकावरती 27-27 रन ऑन बोर्ड. स्ट्रायकर एंडला मयूर, समोर खेळाय चेंडू जोपर्यंत जाते डीपॉन, हितांशू आल्या, थ्रो येईल, थ्रो बरोबर बघा, हितांशूनं परफेक्ट थ्रो केलाय, स्ट्रॉंग आर्म आहेत हितांशूनं परफेक्ट. जसं आपण उल्लेख केला होता की बाबा कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतात, मयूरनं खेळला होता, 2 धावासाठी धावणार होत्या, पण प्रेझेन्स ऑफ माइंड हितांशूनं दाखवलं होतं की स्ट्रायकर एंडला थ्रो करणं गरजेचं आहे. तो स्ट्रायकर एंडला थ्रो केला, 1 रन सिंगल. नक्कीच. आता मात्र पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज केतन स्ट्राईक एंडवरती पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ऑनसाईडला गेलाय, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एकच धाव मिळेल. त्या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजी चतुराई बघितली ना सर तर अँगल क्रिएट केल्यानंतर मोठा फटका मारण्याची किंवा बॅट खोलण्याची संधी दिली जात नाहीये. कारण मग मयूर आहे, चांगला फलंदाज आहे, परंतु त्यालाही या ठिकाणी जखडून ठेवलंय. नाही, एक अजून चर्चा आपण येऊया त्या चर्चेवरती, कारण जसं तुम्ही उल्लेख केला जखडून ठेवले, संधी तितकी देत नाही आहेत, बॅट लवकर खाली आणावी लागते, मॅन करावी लागते. आता पुढे येऊन खेळला, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू वर आहे आणि लांबही आहे. अप्रतिम फटका. नेत्रदीपक ज्यावेळेला असा वेगवान गोलंदाजी डान्सिंग डाऊन द विकेट खेळतात ना, त्यावेळेला पाहणं अगदी नेत्रदीपक असतं. नेत्रदीपक फटका, डान्सिंग डाऊन द विकेट. मागच्या सामन्यामध्ये देखील मयूरनं असा फटका खेळला होता, हाही फटका खेळाय समोरच्या दिशेनं चेंडू गेलाय, षटकार, आणि या षटकारनं स्कोर जाऊन बोललाय 35.
35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमचे DJ राज रेडी आहेत, बऱ्याच वेळापासून शांत आहेत. त्यांचा एक गाणं ऐकूया आणि शेवटच्या 6 चेंडूवरती येऊया. आहे 35 धावा. यानंतरचा होणारा मॅच इथविक 24 आणि पाटील ब्रदर्स. आपण टॉससाठी घ्या. मी तुमच्या दिशेने येतोय पुन्हा एकदा. एक चर्चा मी छेडणार होतो. मयूर ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता, एक असं वाटलं होतं की मयूर शेवटच्या षटकासाठी थांबलेत, पण त्याच्या अगोदर शेवटच्या बॉलवरती जो षटकार ठोकला ना, त्याचाही वेगळा अर्थ आहे. त्या षटकारानं त्याने दाखवलं मी शेवटच्या षटकापर्यंत थांबलो आहे, पण शेवटच्या ओव्हरमध्ये जो येईल ना त्याच्यावरती दबाव मला बनवायचा आहे, म्हणून तो शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला. मात्र कशा पद्धतीने दबाव केला जातोय, कारण गोलंदाज मानवेंद्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षेकडे चेंडू जातोय आणि या ठिकाणी केतन याच्या खेळीला मिळतोय पूर्णविराम. बॅक टू डगआउट गॉन. सर या ठिकाणी मयूर याने शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता. तो दबाव करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु मानवेंद्र बघितलं पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद करून पुन्हा एकदा नितीन योद्धा संघ या स्पर्धेमध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे घरज स्पोर्ट संघावरती आणखी एकदा नितीन योद्धा संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जसं विश्लेषण तुम्ही केलं की पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर येणारा दबाव स्वाभाविक आहे आणि तो दबाव कदाचित पहिल्या चेंडूवरती क्रिएट झालाय, निर्माण झालाय. आणि हा गोलंदाज देखील आहेत. काही जण सांगता बाबा हा मानवेंद्र आहे ना यॉर्कर स्पेशालिस्ट आहेत, यॉर्कर मानू आहे. तसा यॉर्कर मानूचा उल्लेख केला गेला होता, म्हणजे त्यांचं नाव मानवेंद्र मेहर आहे, पण असा यॉर्कर टाकण्यामध्ये तो माहीर आहे. त्याचं नाव मेहर आहे, पण असा यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये तो माहीर असा खेळाडू आहेत. आता हे बॅटल मजा येणार आहे, कारण नयन तांडेल आलाय एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. नारंगीच्या बीटकडनं देखील भरपूर क्रिकेट त्याने खेळले आहेत, लेदर क्रिकेट देखील त्यानं खेळले चांगलं. आज या टीमसाठी नितीन योद्धासाठी आता बघूया मयूरच्या जोडीनं नयन आलाय, पण मानवेंद्रनं सांगितलंय मीही आलोय माझा खेळ दाखवण्यासाठी आणि यॉर्कर मानू का ओळख आहे ते तो दाखवण्याचा प्रयत्न करणार. स्ट्रायकरला नयन यॉर्कर मानू आहेत, दॅट्स अ वाईड यॉर्कर, परफेक्ट आहेत. यासाठी भरपूर मेहनत त्याने घेतली. रोज प्रॅक्टिस सेशनमध्ये बॅटला थोडासा लागला होता, प्रॅक्टिस सेशनमध्ये भरपूर त्याने मेहनत घेतली. आता बघूया एक ड्रीम बॉल मानवेंद्रला टाकायचा आहे मयूरसाठी, आणि ते ड्रीम जे आहे ते सक्सेसफुल करून घ्यायचं आहे. तो जर ड्रीम चेंडू आला तर नक्की त्याचं ड्रीमही सक्सेसफुल होईल, कारण मयूर मांगेलासारखा मोठा खेळाडू बाद केल्याचा आनंद जो आहे ना, तो आनंद एक वेगळा असणार आहे मानवेंद्रसाठी. मात्र आतापर्यंत जर बघितलं तर वारंवार या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यॉर्कर मानवेंद्र म्हणून या ठिकाणी उल्लेख केला, मात्र तो यॉर्कर येतोय का? हो काय चेंडू हाताळलाय सुरेख, मात्र या ठिकाणी मिसफिल्ड होते. एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न होतोय का? थांबवलं या ठिकाणी. आणि या ठिकाणी बाद होऊन परताव लागणार, स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी नयन या ठिकाणी बाद होऊन बॅक टू डगआउट. बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल होते आकाश घरत, जयप्रकाश घरत यांचे सुपुत्र आहेत. आणि जसा जेयूचा खेळ आपण पाहिला ना, तसाच याच्या अगोदर दुसऱ्या 2 वर्ष अगोदर आपण जर पाहिलं ना, तर आकाश घरतनं केलेली बॅटिंग आपण पाहिली होती. आता इथे एक विकेट गेला आणि तिथे जर पाहिलं तर जीटीचा देखील फलंदाज बाद झालाय. साई सुदर्शन बाद झाल्यात मुंबई इंडियन्स. बघूया आज त्यांची गाडी रुलावरती येते का.
आणि बुमराला पहिला विकेट मिळालाय 6व्या मॅच मध्ये, ज्या बुमरानं सगळ्यांना गुमराह केलंय. क्रॉस बॅटर फटका खेळाय, क्षेत्ररक्षक चूक करतोय, मिस्टेक. धीरज पाटिल भाई ऐसे गलती कभी करते नहीं लेकिन हुई है, गलती से मिस्टेक, बाउंड्री. मोठा फटका खेळला होता. धीरज त्या ठिकाणी वेगाने आले, मात्र शेवटपर्यंत जज करू शकले नाहीत, नजर टिकवू शकले नाहीत. आणि चेंडू जर बघितला तर वन बाउन्स ऑन द रफ चौकार आलाय. 4ने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जर बघितली आपण तर 41-41. पुन्हा एकदा लॉंग ऑफला चेंडू येतो, क्षेत्ररक्षण होतं, या ठिकाणी मिसफिल्ड होते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते, 2 धावा या ठिकाणी मिळतील. आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्यामुळे काय झालं सर, तर त्याने जर बघितलं आपण तर स्ट्राईक चेंज झाली आणि शेवटचा चेंडू खेळण्याची संधी पुन्हा एकदा मयूरकडे प्राप्त झाली. धावा दापलकरती 43. ज्यावेळी म्हटलं होतं की मागच्या सामन्यासारखे 45 धावा नितीन योद्धा करण्याचा प्रयत्न करणार. 43 शेवटचा बॉल आहे. आता बघूया ही गाडी सावकारनं 47 वरती जाईल, षटकारनं 49 वरती जाईल. 2 झाला तर मागच्यासारख्या 45 आणि विकेट आला तर 43. यॉर्कर मानू यॉर्कर, फुलटॉस फुलटॉस बॉल आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. म्हणून म्हटलं ना 49. गाडी गेले 49 वरती. 50 झाल्या नाहीये पण 50 करायचे आहेत. 49. या दोन संघादरम्यान ही लढाई असणार आहे, ज्यामध्ये दोन्ही टीमला आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. हा सामना जिंकायचा आहे. तर बघूया 50 धावांचा पाठलाग कसा करणार तो गरज स्पोर्टचा संघ. कारण जिंकणारा संघ क्वालिफाय होणारा पहिला संघ असणार आहेत आणि पराभूत होणारा संघ क्वालिफाय नंबर 2 त्याला खेळावं लागणार आहे.
टॉस केला जातोय. दोन टीमचे कर्णधार पोहोचल्यात. इथविक 24 आणि त्यांच्या समोर असणार आहे तो पाटील ब्रदर्स. चला दोन्ही संघ कॅप्टन टॉस करून घ्या. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग अर्थात गाव कपचा हा महत्त्वाचा मॅच आहे. दोन विनरमधली लढाई आहे. दोन विजेत्या संघामधली ही लढत आहेत. इथे जिंकणारा संघ क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरणार आहे. तो कोण ठरणार? घर स्पोर्ट्स की नितीन योद्धा? आमच्या जोडीनं पुन्हा एकदा प्रमोद तांबडकर सर जॉईंट होतील. मॅच अजूनही तसा आहे म्हणजे 50 करायचे आहेत पण 50-50% वाला मॅच आहे. जसं मागे मी उल्लेख केला होता ना की 55-45चा मॅच होता. तो नंतर तो 60-40 झाला पण हा मॅच 50-50 आहे. आज जसा गाव कप झालाय तसा बाबा मुंबई इंडियन्स पण फॉर्म मध्ये आले. 200 करायचे जीटीला आणि 5 धावांवरती त्यांचे 2 विकेट गेल्यात. बटलर बाद झालेत. आता बघूया मुंबई आज पुन्हा एकदा ते आपल्या रंगामध्ये येते का. आता मुंबई पुढच्या टप्प्याचं तिकीट काढणार का रिटर्न तिकीट काढणार? कारण इथे जर पराभूत झाले तर त्यांचं रिटर्न तिकीट जवळपास जाईल का. जसं आता कोलकाता नाईट रायडर्स पण KKR पण त्याच लेवलला गेले. आता बघितलं ना सर तर ग्लोबल सिटीत लग्न चालू आहे आणि फटाके नारंगी मैदानावरती फुटायला लागलेत. मुंबईचा फॅन आहे तो फटाकेबाजीची आतषबाजी करतोय. नाही गोलंदाजी मार्क होती. पहिलं षटक हाताळण्यासाठी 50 धावांचा टार्गेट जर बघितलं आपण तर घरस्फोट संघासमोर. मात्र या ठिकाणी धीरज फलंदाजी मार्कवरती पहिला फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आपला धीरज सारखा मोठा तगडा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला रमेश मांगेला. चांगला अनुभव, लेदरचा चांगला अनुभव, टेनिसचा चांगला अनुभव. गोलंदाजीमध्ये कमाल झालेली आहे. आता मात्र फलंदाजीमध्ये करावी लागणार. दरम्यान ठिकाणी चांगली गोलंदाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये हाताळले नयन तांडेल. आता मात्र नयन तांडेल याला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये थोडी कामगिरी करावी लागणार आहे. थोडंसं स्वतःला पुशअप करावं लागणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी जरा चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये होते. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू दन 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 चाललाय. पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. 4 या ठिकाणी श्री गणेश झालेला आहे. तर बघितलं आपण घरस्फोट संघाचा कमांड डीजे भेटायला जावा विगुण 4 चौकार. इरादे स्पष्ट आहेत कारण धावसंख्या 50 जर बघितलं आपण 30 चेंडू 50-20 धावा या ठिकाणी एक्स्ट्रा आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त पंच आमच्याकडे वळतायत. 1 धाव अतिरिक्त मिळेल. धावसंख्या 5 धावसंख्या होती. आतापर्यंत 50 धावांचं टार्गेट आहे. मात्र धीरज याला थांबावं लागणार आहे. विकेटवरती थांबवलं नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाले आणि धीरज
त्याला काहीसा चेंडू समजलेला, चेंडू निर्धाव विसावलाय. मात्र या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जर बघितली आपण तर 5 धावा. गरज पाठलाग करायचा आहे, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगल्या पद्धतीने केले. आता त्याला त्या सुरुवातीला पुढे न्यायचा. जो रोल मयूर मांगेल्याचा त्या टीममध्ये होता ना, तोच रोल धीरज पाटीलचा या टीममध्ये बरोबर लीड रोल आहे. लीड रोल आहे. हा फटका खेळाय, फिल्डर आहे, जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या आर की पार. पंच सांगतात पार आहे. इट्स अ 6. म्हणजे धीरज पाटीलची ताकद राहिली, स्ट्रेंथ राहिलेली आहेत. पुलल डिलिव्हरी देताना चेंडूला मिडविकेट सीमारेषा पार धाडलाय. षटकारानं धापलकामध्ये होईल. वाढ स्कोर जाऊन पोचलाय तो 11-11. मग मी काय म्हटलं होतं की जसा त्या नितीन योद्धामध्ये मयूरचा रोल होता, मयूर मांगेल्याचा रोल होता, बरोबर तसाच रोल धीरज पाटीलचा या टीममध्ये आहे. आणि नक्कीच धीरज पाटील जर बघितलं तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करणार. पुन्हा एकदा ऑन साईडला, ओहो प्रयत्न चांगला होता. गॅपमध्ये चेंडू आहे आणि चेंडू चाललाय ऑन द रफ. आले आहेत धावा 4. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न टीम करते आणि चांगलं प्लेसमेंट बघा. जर धीरजची बॅटिंग बघितली ना, धीरजनं प्लेसमेंट परफेक्ट केलं. मागचा चेंडू याच्या अगोदर तो स्लॉक केला होता, पण आता अकोडब्याच्या चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावर केलं. जो मोठा गॅप आहे ना मिडविकेट आणि लॉंग ऑन, त्यामधल्या गॅपला भेदलंय. प्लेसमेंट तुम्ही किती जोरात खेळता त्याच्यापेक्षा कुठल्या ठिकाणी खेळता याला जास्त महत्त्व आहे. आता समोर खेळलाय, चेंडू चाला बॉन्ड लाईनच्या बाहेर. फिल्डिंग जब करण्याचा प्रयत्न केला आहे, पण धीरज पाटील आउटस्टँडिंग बॅटिंग, आउटस्टँडिंग. अगदी काय डोक्याचा वापर, पायाचा वापर, प्लेसमेंट आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. आणि नक्कीच जसं तुम्ही सर उल्लेख करताय ना की चांगला डोक्याचा वापर त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी हाताळा. मात्र चांगला कमबॅक म्हणता नाही याचं पहिलं षटक समाप्त होतंय. आणि जर बघितले आपण घरत स्पोर्ट्स संघाची धावसंख्या तर पहिल्या षटक समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा. या सामन्याची नाणेफेक जिथे पाटील ब्रदर्स आणि ऋत्विक 24 यामध्ये होईल टॉस. टॉस कोणी जिंकलाय? टॉस पाटील ब्रदर्सने जिंकलाय. पहले षटक 19 धावांचं आले. अब ये मुकाबला भी भाई 19-20 वाला हुआ है. पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळल्यानंतर काय होते ते दाखवले. म्हणजे नेहमीच जसं म्हणतात ना बाबा, ते इंग्लिशमध्ये ते वर्ड आहेत, इफ यू वॉन्ट समथिंग अचीव इन युअर लाइफ चेंज द वे नॉट युअर इंटेंशन. अगर ज़िंदगी में कुछ पाना चाहते तो आपके तरीके बदले, लेकिन आपके इरादे नहीं. चेंज द वे नॉट युअर इंटेंशन. आता मार्ग वेगवेगळे असू शकतात. जसं इथे येण्याचा तुमचा एक मार्ग आहे, इथून येऊ शकतात, ब्रिजवरनं येऊ शकतात, पण ध्येय एकच आहे ना इथे पोहोचण्याचं. तसं या सामन्यामध्ये खेळताना भाई आपके इरादे स्पष्ट होणे चाहिए. तुमचं ध्येय एकच व्हायचं आहे की इथून आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. आता तेच बघूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होता आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना आता मयूर आलाय बॉलिंग मार्कवरती. आणि तुम्ही जसं उल्लेख केला तसं सर मयुरीने आपले इरादे धीरजने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूपासून चौकाराने जी सुरुवात झाली
त्यानंतर आपल्याला त्याचे इरादे काय हे स्पष्ट झाले. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करण्यामध्ये यश मिळालं. चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्या ठिकाणी त्याची झाली. 19 धावांची खेळी त्या ठिकाणी त्याने केली. 6 चेंडू फेस केले. पहिला चेंडू मयूर याचा आकुटाप्याचा चेंडू फुलरनेचा चेंडू होता. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मिसफिल्ड या ठिकाणी 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेलं. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. बघा, एका बाजूला आक्रमण आहे तर एका बाजूला अनुभवाचा संगम आहे. क्रिकेट हेच शिकवतं ना आपल्याला, तुमच्या जोडीला दोन्यांचा संगम पाहिजे. म्हणजे जसं चुंबकीय गुणधर्म असतात ना, 2 विरुद्ध ध्रुव असतात म्हणून तर ते एकत्र येतात. एकाच ठिकाणी आले ना पॉझिटिव्ह आले तर ते नाही एकत्र येणार. आता हे 2 वेगळे आहेत. एका बाजूला अनुभव, एका बाजूला आक्रमण. आकुटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झाला कव्हरला. फील्ड करतील. 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. त्याचं असायला हवं, मिश्रण असायला हवं. आयुष्यामध्ये मध्ये जगत असताना काही जण असतात जे मुलाचं मार्गदर्शन करतात, काही सल्ले देतात. त्याचं किती ऐकणं, किती पद्धतीनं तुम्ही आत्मसात करणं, या सर्व गोष्टी आहेत. पहिल्या चेंडूवरती 2, या चेंडूवरती 1. स्कोर 22-22. नक्कीच. आणि या ठिकाणी जास्त आक्रमकपणे या षटकामध्ये केला जाणार नाही. कारण जर आपण बघितलं तर या स्पर्धेची एक खासियत आहे की आयकॉन प्लेअरला एकच षटक हाताळण्याची संधी आहे. त्यामुळे मयूरचं हे षटक जर आपण सेन्सिबल पद्धतीने खेळलं, सुरक्षित खेळला, हो 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 हो, या ठिकाणी झेल सुटलाय. प्रवीण पाटील यांच्या हातातून झेल निसटलाय. आता झेल निसटलाय या ठिकाणी का मॅच निसटलाय तोही बघावा लागेल. प्रवीण पाटील होते तिथे, DBNचे प्रोप्रायटर. आणि हा झेल सुटलाय का मॅच पण सुटलाय. गेले होते डाव्या साईडला. आणि गेल्या वर्षीच्या नारंगी प्रीमियर लीगमध्ये हे बेस्ट बॉलर आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिड ऑफला डाव्या बाजूला जाऊन डाईव्ह लगावत हा झेल सुटलाय. हा कॅच महत्वाचा आहे. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर 23. पटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या पंचांचं बोट वर झालं. लेग बिफोरचं विकेट. पंचांचं बोट वर झालं. लवकर बॅटचं फेस बंद केलं गेलं आणि ते परतावं लागलंय. जी जोडी जमली होती, मयूर आले आणि मयूरनं जोडीला तोडले. फलंदाज बाद. शांत खेळ या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मात्र त्याला आक्रमकपणा धीरज पाटील करतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे. मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आपल्याला मयूर मांगेला याचं पाहायला मिळालंय ना. म्हणून आपण धावपळीचा देखील चर्चा करतोय. आकोटाप्याचा चेंडूचा फटका खेळाय. जोपर्यंत पॉईंटला क्षेत्ररक्षक दिलफील्ड करतील. 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. धावा धावफलकावरती बघितल्या तर 24 झाले. 26 करायचे आहेत. अजून जर पाहिलं तर 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 झाल्या. 26 करायचे आहेत. चाललेल्या स्थितीमध्ये जर बघितलं सर तर जवळजवळ जर आपण बघितलं तर 24 धावा झालेल्या आहेत. 26 धावा करायच्या आहेत. पण चेंडू मात्र जर बघितलं सरासरीमध्ये तर खेळण्यासाठी येणारे चेंडू जास्त आहेत, कारण 19 चेंडू आहेत. आता पण बघितलं तर 11 चेंडूंचा खेळ झाला आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत, परंतु 19 मध्ये 26 करायचं आहे. म्हणजे कुठेतरी पारडं जर बघितलं आपण तर घरस्फोट संघाचं जड या ठिकाणी दिसतंय आपल्याला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय ऑफ साईडला. दरम्यान 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि मयूर याचं षटक समाप्त होईल. 2 षटक समाप्तीनंतर जर आपण बघितली तर घरस्फोट संघाची धावसंख्या 1 बाद 25.
जो एक विकेट आला त्या विकेटनं थोडंसं टीम जो फिल्डिंग करणारा संघ आहे त्या नितीन योद्धासाठी थोडीशी ऊर्जा घेऊन आलाय जो विकेट प्राप्त केलाय. आता पुढच्या 3 षटकामध्ये कशा पद्धतीने खेळवतोय गोलंदाजाचा वापर कसा करतोय ते पाहणं देखील मजेशीर राहणार आहेत. आता गोलंदाजासाठी कोण येतोय 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 18 मध्ये 25 धावा करायचे आहेत असं दिसायला दिसतंय बाबा की 8च्या वरची सरासरी आहेत. पण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान आणि अंडर फ्लडलाईट्सचं क्रिकेट तुम्ही देखील बऱ्याच वेळा ॲज अ समालोचन म्हणून या मैदानावरती केलेलं आहे. त्यावेळेला 8 आणि 9ची जी सरासरी असते ना ती देखील पुरेशी असते अशा सामन्यामध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. वेळ महत्त्वाचा आहे. टाईम क्षेत्राची रचना बदलली जात आहे. 2 क्षेत्ररक्षक बरोबर बिहाइंड द विकेट शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक पॉईंटला एक समोर मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक डीप एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साईडला पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत त्यातले 3 क्षेत्ररक्षक बॉन्डलाईन जवळ आणि एक पाठीमागे जो तैनात केलाय. आता कोटापादा चेंडू होता पहिला शफल केलं चेंडूला पाठवले बॉन्डलाईनच्या बाहेर लॉंग लेग सीमारेषा पार गेला. धीरज पाटीलच्या बॅटमध्ये पहिलाच बॉलवरती चौकार. त्यावेळेला धीरजनं फटका खेळला शफल केला होता उजव्या श्रीच्या बाहेर आले. त्यानंतर धीरजच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य काय माहिती का तो वॅकेंड एरियामध्ये खेळतो खाली क्षेत्रामध्ये अगदी निवड करतो ना त्या क्षेत्राची. म्हणजे व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये त्यानं मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलं मिड ऑफला बीट करणारे फटके खेळले त्याच्या डोक्यावरनं केलं लॉंग ऑफला आणि आता देखील जिथे लॉंग लेगला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता तो खेळाय. आता केतनला काय विचार करायचा आहे त्याला वाटतं की बाबा आता मी काय करणार पण आता त्याने विचार करायचा आता मलाच काहीतरी करायचं आहे असा विचार करायचा आहे. नक्कीच आणि कशा पद्धतीने कामगिरी या ठिकाणी केतन केली जाते पाहायला लागेल. कारण मयूर धीरज या ठिकाणी पुढे सरसरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी चूक होतीये. चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय ऑन द रोप आलाय खणखणी चौका. चौकार पहिल्या 2 बॉलवरती 2 4 स्कोर जाऊन पोचलाय तो 33 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जो गॅप होता 7चा 18-25चा तो गॅप आता 1 वरती आलाय. जे अंतर होतं ना तो कमी झालंय. उजव्या यशीच्या बाहेर टर्न करतोय बघा. केतनच्या वेळेला तुम्ही चेंडू आता तर मागे बघण्याची गरज नाही बाबा थोडंसं पुढे चला म्हणून म्हणलं ना की बाबा मला काय करायचंय ना मलाच आता काहीतरी करायचंय. ती करण्याची संधी आहे. जर तुम्ही या ठिकाणी करताय तर मात्र पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू वरती होता चेंडू पंच या ठिकाणी इशारा करतायत 4 धावा आणि या ठिकाणी नो चेंडू म्हणजे नक्कीच नो चेंडू म्हटल्यानंतर मिळणार आहे फ्री हिट. वरती येणार पंचाचा हात पहिला गोल गोल फिरलाय बघूया. फ्री हिटचा चेंडू आहे 12 धावा करायचे आहेत. हा टप्प्याचा चेंडू होता. या षटकामध्ये अगदी आक्रमक स्वरूप धारण केले आणि अजून एक पूलचा प्रहार षटकार. आता 6 धावांची आवश्यकता. एक चर्चा अशी होती की बाबा प्रत्येक वेळेला म्हणजे मागे देखील मी ग्रामीण धमाकाच्या वेळेला बोललो होतं बाबा धीरज पाटील या मैदानावरती खेळताना त्याची बॅट का तळपते त्याला दुसरा किनार काय माहिती आहे का
धीरज पाटीलने या मैदानावरती फक्त ॲज अ प्लेअर म्हणून नाही आहे, जे जे काम आहे ना ते काम त्याने केले. फक्त त्याला मागे ते कुत्र्याला बाजून येताना आपण पाहिलं, पण याच्या अगोदर मॅच सुरू होण्याच्या अगोदर ज्यावेळेला रोल मारायचा होता ना, लाईन मारायची, तो पण आलाय. म्हणजे ज्या मातीची कदाचित इतकी सेवा तुम्ही करताय ना, तीच माती तुम्हाला यश मिळवून देते. नक्कीच नक्कीच चांगला उल्लेख सर तुम्ही केलात, कारण सगळ्या ठिकाणी धीरज आपल्याला पाहायला मिळाला आहे. ॲज अ लाईनमनचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलं आहे. हो स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी थोडा चेंडू वेगाने गेला. नाही, माझं सांगण्याचं तात्पर्य काय, ज्यावेळेला क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला काही काम करायला लागेल ना, ते करण्याची तयारी ठेवा. मग तुम्ही जो काम करणार ना, तिथून कदाचित 30 माती तुम्हाला नाव देऊन जाणार. भाई काम करोगे तो नाम भी मिलेगा. रेडीमेड असं काही मिळत नाहीये. अकोटाबाद चेंडू तर पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग करा आणि चेंडू झाला बॉन्डलाईनच्या बाहेर. इट्स अ 4. सावकार. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावांची आवश्यकता. 42 वरती बॅटिंग करतोय. मी का सांगतोय माहिती आहे का, म्हणजे जसा नारंगी क्रिकेटचा थोडासा प्रवासाची चर्चा करूया. सध्या प्रकाश पाटील असतील, गंभीर आहे, तिथे रमेश मैदानावरती गेलाय. ज्यावेळेला हे मैदान बनलं ना, त्यावेळेला सुरुवातीला माली नव्हते. ज्यावेळेला बनलं तेव्हा नारंगीचे या सिनियर लोक स्वतः विकेट बनवायचे, पाणी मारायचे, त्यानंतर जी नेट लावायचे, सीझन प्रॅक्टिस करायचे. त्याच्यामुळे त्या मातीशी जुळलेली ती नाल होती, म्हणून त्या मातीनं कदाचित यश या सर्व खेळाडू केलं. यंगस्टरला माझं तेच सांगणं की बाबा तुम्ही क्रिकेट खेळा, मजा करा, सर्व काय, पण ज्या ज्या वेळेला मैदानावरती येणार ना, कुठलंही काम असू द्या, ते करण्याची तयारी पण करा. कदाचित 30 माती तुम्हाला यश मिळवून देईल आणि 30 माती तुम्हाला यशाच्या शिखरावरती देखील पोचून जाईल. नक्कीच चांगला उल्लेख सरने केलेला आहे. समोरच्या दिशेने चेंडू आलाय, समालोचन कक्षाला मानवंदना देण्यासाठी आलाय खणखणीत षटकार आणि षटकाराने विजयी होतोय गरज स्पोर्ट्स संघ. पंधरा चेंडूमध्ये 42 धावांची खेळी धीरजनं साकारल्यात आणि हेमंत पाटील खुश आहेत पिता. त्याच्याकडनं प्राईज देखील आले आपल्या पुत्रासाठी. आणि हेमंत पाटील असं व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून आपल्या दोन्ही पुत्रांना पाठिंबा देण्याचं काम, दोन्ही मुलांना पाठिंबा देण्याचं काम हेमंत पाटीलांनी केलं. आणि हेमंत पाटील असे खेळाडू आहेत ज्यांनी नारंगीसाठी देखील भरपूर क्रिकेट खेळले. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून हेमंत पाटील यांनी भरपूर क्रिकेट खेळले आहेत. आणि आज आपल्या मुलाचा खेळ पाहून तेही खुश झाले आहेत. क्वालिफाय होणारा पहिला संघ गरज स्पोर्ट्सचा संघ ठरलाय. अभिनंदन. आणि हार्डलक टीम. नितीन योद्धा, काही चुका झाल्या, किंबहुना चुकांची पुनरावृत्ती झाली. म्हणजे आपण तेव्हा नाही जेव्हा तुम्ही चूक करता, ज्यावेळेला तुम्ही चुका पुन्हा एकदा करता त्यावेळेला हरता. कदाचित याची प्लॅनिंग बनवताना एक ॲनालिसिस केलं ना, तर सर कदाचित लक्षात येईल. कदाचित पहिलं षटक, ज्या षटकामध्ये धावा गेल्या तिथे तुम्ही देवेंद्रचा वापर करू शकले असता, तिथे तुम्ही नाही गेला. दुसऱ्या षटकानंतर पुन्हा एकदा देवेंद्रला तुम्ही आणू शकले असते, तेव्हा देखील नाही केला. इसके लिए कहते हैं जब आप तब नहीं हारते हो जब आप गलती करते हो, आप तब हारते हो जब आप गलती को दोहराते हो. त्याच्यामुळे तुम्ही एक चूक केली आणि तिला निस्तरताना दुसरी चूक केले आणि त्याच्यामुळे कदाचित जे डावपेच चुकले टीमचे. 49 धावा भरपूर होत्या, 50 धावा भरपूर होत्या फ्लडलाईट्स, पण धीरजच्या खेळीचं तितकंच कौतुक, तितकंच त्याला देखील, कारण त्यानं केलेली खेळी अगदी डोकं शांत लावून केली. त्याच्यामुळे हा संघ जसा विजयी ठरलाय. दिलीप पाटीलसाठी कॅश प्राईज आहे. हॅलो, 200 रुपये आहे. दिलीप पाटील तांबाकरनं हरिश्चंद्र पाटील डोंगरपडा यांनी लावलेलं जे कॅश प्राईज आहे ते देखील दिलं जाणार आहे. कारण या यशामध्ये ना, म्हणजे गरज स्पोर्टच्या यशामध्ये जर धीरज पाटीलचा, मी म्हणून म्हटलं ना, त्याचा रोल मोठा आहे. त्याला पूर्ण व्यापून घ्यायचं आहे. पूर्ण पिक्चरमध्ये हिरो असतो ना, तसा पूर्ण पिक्चरवर तो दिसणार आहे. पण त्याच्याजवळ दिलीप पाटीलची गोलंदाजी, रमेशचा अनुभव तिथे कामाला आला होता. आपण गमतीने सांगत होतो मानवेंद्रचा, पण शेवटचं षटक त्यानं देखील चांगलं हाताळलं. यॉर्कर चांगले टाकले. कदाचित हे सर्वांचं मिश्रण होतं गरज स्पोर्टच्या यशामध्ये, जो आज
क्वालिफाय झालाय आणि घरत स्पोर्टच्या पाठीमागे जर पाहिलं तर मोठं नाव शांताराम घरत देखील आहेत ॲज अ टीम ऑनर संघमालक म्हणून त्यांचा तितकाच रोल असणार आहे. हरिश्चंद्र पाटील डोंगरपाडा आहेत त्यांच्याकडनं कॅश प्राईज आहे दिलीप पाटीलसाठी आणि धीरजसाठी देखील कॅश प्राईज आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील आहेत आणि ते देण्यासाठी आपण हेमंत पाटील यांना विनंती करू. हेमंत पाटील आपण या समोर 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 या थोडं. हेमंत पाटील थोडंसं या साईडला डाव्या कारण एका वडिलांना नेहमीच आपल्याला अभिमान असतो की आपला मुलगा आपला पुत्र चांगली कामगिरी करतोय आणि हेमंत पाटीलनं भरपूर वेळा म्हणजे हितांशू धीरजला भरपूर असं प्रोत्साहन दिले आणि ते कॅश प्राईज 200चा आणि त्यानंतर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे धीरजला प्रदान करता येतो. वेल प्लेड धीरज बॅटिंग चांगली केली आणि आता 2 अशा आपण खेळाडूंना किंवा पाहिल्या त्यांनी नारंगीसाठी भरपूर क्रिकेट खेळले पण फायपर पूर्ण केल्या 5 विकेट त्यांना या स्पर्धेमध्ये घेतल्यात. हरिश्चंद्र पाटील आता 200 रुपयाचा कॅश प्राईज दिलीप पाटीलसाठी देतील. घरत स्पोर्टच्या यशामध्ये धीरज पाटीलच्या जोडला फिरकीचा जादूगर म्हणून